पदवंदा बा पदवंदा पदवंदा बा पदवंदा पदवंदा बा पदवंदा सोडून सर्व गंधारेचे परिमाना मनमोहना राम लक्ष्मणा बाला जोजोरे चंबुक गर्जनात करी जवळवरी चंबुक गर्जनात करी वाह वाह पंचानना देखील नाही बाप अरे जवळवरी रे तववरी रे जवळवरी रे तववरी रे मायाने भरका देवीचा मालूदा माहिती भरका देवीचा मालूदा शेअर करा सबस्क्राइब करा तर नमस्कार मित्रांनो, मी आर्यन कोहली स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला रामनवमीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। तर आज आहे रामनवमी, तर केलवणे गावातला तुम्हाला रामनवमीचा उत्सव तुम्हाला पूर्णपणे बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये। तर चला ब्लॉगमध्ये सोबत राहा, काय कसा ब्लॉग होते ते तुम्हाला पूर्णपणे दाखवतो। इकडे बघा मित्रमंडळी आपले, पळण्याचा प्रयत्न करतो आपण, पळता येतो का नाही? तो माणसा माझ्या पाठी लागतो, आपण चालण्याचा प्रयत्न करतो, पळता येत नाही। पण तो माणूस चाललेला त्याने दाबून ठेवले, त्याने मळ आहे, विक्षेप आणि आवरण आहे। तर तीन आवरण दोषामध्ये जर आपण थोडं जर प्रयत्न केला तर आपला एक स्टेप आपण बदलत नाही याचं कारण आहे। पहिला जो दोष आहे आपल्यावर, सर्वात मोठा दोष आहे तो म्हणजे मळ। तुमच्या आमच्या चित्तामध्ये मळ आहे, तुमच्या आमच्या बुद्धीमध्ये मळ आहे। म्हणून महाराज म्हणतात, दुर्बुद्धीचे मनाने कदा नुकजो नारायणा। बुद्धीचा दोष आहे, मनाचा दोष आहे, त्याच्यामध्ये असणारे आवरण आहे, हे जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर सोपं आहे। आपल्या हातामध्ये काय आहे? आपल्या हातामध्ये कर्म आहे। आपल्या हातामध्ये काय आहे? दादा या का आणलास? उसाचा रस ऊन खूप आहे ना, मग नाश्ता नको आता, वाजले 11:30 प्लस झाले असतील, 11:30 वाजले, 12 वाजले। मग आता जेवण पण होईल, त्याच्यापेक्षा मग उसाचा रस जरा मला कालपासून थांबलं पाहिजे म्हणून उसाचा रस। पैसे माझं काय नाही, तुला 20 रुपये तर शिकतो नव्हतं म्हणून दुकानात दुसरं घेतलंस सगळा तुम्ही स्पॉन्सर बघा ना। 16 आता कसं दिसेल, ग्लास बोलते नाही, काहीतरी नवीन पाहिजे म्हणून ग्लास नाही, एकदा ते हाफ आणलं ते आपण फुल इचर टेक्निक आहे नवीन, म्हणजे ग्लासांची बचत, काय भांडी घासायला नको म्हणून आधी एकदा, म्हणून आता कर लवकरच डोका बघा, म्हणजे भांडी घासायला नको, ग्लास बीस धुवायला लागतील तर डायरेक्ट स्किनची पित्त येईल। बघा संकेत सर, बघा सर शेट काय करतं भाई, तरबूज सोलते, पण त्याच्याबद्दल शब्द 2-3 काहीतरी बोललास ते बोल। तरबूज मस्त लागल, बरोबर लागल। वाशाला वारला असा येतो पदवंदा बा पदवंदा सोडून सर्व गंधारे
पदवंदा पदवंदा सोडून सर्वही दंडारेचे 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 पदवंदा पदवंदा त्या गर्दीबद्दल काय बोलशील? भूक लागली, चला जेवायला जाऊ मग. काय बोलशील? एक नंबर गर्दी आहे, म्हणजे जागाच नाही पाठवायला. भूक तर लागलेली आहे, पण जाऊ जेवायला. दोनच होराचा कधी सोबत आता आधे जोडलेत. दादा काय आता पुढचा प्लॅन? भाई पुढचा प्लॅन काय, आपण वाढक्याचं काम करू, म्हणजे सर्व पब्लिकला आपण भक्तांना आपण जेवण वाढवू, नंतर आपण तू काय घेशील वाढायला? मी दादा माझा पत्रवाली नाही तर माझी डाल असते, बाकी ऑर्डर काही नाही भाई. चालेल, मी डाल घेईन. भरपूर गर्दी आहे, खाऊ शकता तुम्ही. सगळी पब्लिक आमची जेवायला थांबली. प्रसाद भाई, महाप्रसाद बोला त्याला. चला इकडे जेवण रेडी आहे. तू दाखवशील का आपल्याला जेवण? बस का भाई, चल नाही चलिए भाई. गरम गरम डाल. ओके, बघू शकता रात्री 1:30 वाजता आमची पब्लिक आलेली शिरवाला. भावा आणि आमचा इकडे डाव डाव बघू शकता. डाव मोठा डाव नाही डाव. काय बालू, काय कशासाठी वेटिंग? हा, एक पंगत तर उठली, बघू शकता इकडं. काय पब्लिक आहे. काय करतोस? दूध घेतलंस काय सूप घेतलास? मनीष भावाला काय इकडं दादा आपला वरण वाढते. इकडं बघा मस्त डिश आपली. दादा तुला येईल का नाही काय? भात गोड 2 घासांचा दिला आहे. नवराज जेव बोलू. इकडे बघू शकता मंडळी. चला जेऊया. मला बालू दिसते भाजी वाटताना. बालू दिसली उपसली भर गावातून आहे रे. तर मित्रांनो, दुपारी श्रीरामाचा जन्मोत्सव सोहळा बघितला असाल तर आता पालखी निघणार आहे. तुम्हाला पालखीची पूर्ण मजा दाखवतो. तर चला ब्लॉगमध्ये सोबत राहा.
तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम जल्लोष होणार की नाही? 100% जल्लोष करू शकतो आपण. त्यांनी सोय केली बेकार काम. श्रीराम जय राम जय जेवले ना वाटतं दुपारी जेवायला भेटला भात संपलेलं वाटते मला डबल दे माझ्यावर पंचानना देखील नाही बाप अरे जववरी रे तववरी रे जववरी रे तववरी रे जववरी रे तववरी रे
Thank you.
Hello.